शकता मी तवा ठेवलाय तापायला. सकाळचा ट्रेस दिला. हे बघा बटाटा मस्त याच्यातनं फोडणी टाकली मी. बटाटा शिजून घेतला होता बघा. मग त्याच्यातला थोडं लसूण ठिचून टाकलाय थोडंसं जिरी मोहरी टाकली फोडणी त्याची वतली बघा मी मस्तपैकी मध्ये थोडी. तुम्ही बघू शकता पीठ पण ठेवले असे पीठ पण घेतलंय बघा. पीठ दोन मस्त तुम्हाला पराठा कसा करायचा ते दाखवते बघा. मस्त तापू देतो. हे बघा असं भरायचं बरं का. हे बघा ह्याच्यात असं भरायचं आणि मस्त लाटायचं बघा. आणि ह्याच्यावर मस्त खोबऱ्याची चटणी टमाटा सॉस दही खूप सुंदर लागतं बरं का. तर तुम्ही खाऊ शकता ह्याच्यावर. आमचं तेवढं आम्हाला अन्न होत नाही म्हणून तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही. आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला दाखवतो बघा कसं करायचं कसं नाही बघा. जशी परिस्थिती तसं दाखवायचं असतंय. तुम्ही बघू शकता ह्याला. तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला टाकताना पण दाखवते बघा. कारण मी जास्त टाईम तुमचा घेणार नाही कारण लोकांना कंटाळा येतो. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा हा बघा तुम्ही बघू शकता. झालं नाही असं होतं काय करतो तुम्ही बघू शकता. मला धरायलाच कोण नसते मग माझं खूप अवघड होतं बघा. म्हणून तुम्हाला एकच मी पराठा दाखवते बघा. मी नंतर ते बाकीचे करून ठेवते. आता धरायला कोण नसतं म्हणून एकच व्हिडिओ करून दाखवावं लागतंय मला. तेल दाखवते तुम्हाला बघा. तुम्ही तूप पण लावू शकता बरं का. तूप असं पण खूप सुंदर लागतं बघा. हे बघा इतका छान लागतो ना बटाट्याचा पराठा. ह्याला म्हणतात पराठा बघा. आणि तेल लावतोय बघा आता सध्याला. हे बघा तुम्ही बघू शकता बघा. मस्त लालसर भाजायचं बरं का. तुम्ही असं हाताने सुद्धा भाजू शकता बघा. किती सुंदर झालाय. ह्याच्यावर मस्त टमाट्याचा सॉस दही नारळाची चटणी सुद्धा खाऊ शकता. खूप सुंदर लागतं बघा. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते मी. कसं भाजायचं ते पण बघा. कसं झालाय बटाट्याचा पराठा. तुम्हाला माझा बटाट्याचा पराठा आवडला का. तुम्हाला माझा बटाट्याचा पराठा करणं आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा. थँक्यू धन्यवाद येशूला आमेन.